हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. स्टुडंट, विद्यार्थ्यांनी आजपर्यंत इंग्रजी वाचायला आपल्या इंग्लिश वाचनच्या सिरीजमधून शिकलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आता इंग्रजी खूप छान वाचायला येत आहे. ज्यांना अजून इंग्रजी वाचता येत नसेल त्यांनी इंग्लिश वाचनची ती सिरीज जरूर पहा. पण आज मी तुम्हाला शिकवणार आहे इंग्रजी लिहायला. कारण इंग्रजी वाचन झाल्याच्या नंतर इंग्रजी लिहिता पण आलं पाहिजे. तर आता इंग्रजी लिहिण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या असतात, वेगवेगळ्या ट्रिक्सच्या मदतीनं आपण इंग्रजी लिहायला शिकतो. पण मुलांचं असं म्हणणं असतं की आम्हाला इंग्लिशमध्ये लिहिताच येत नाही. कोणत्या शब्दाचं कोणतं स्पेलिंग लिहावं, कुठं लिहावं हे आम्हाला फार अवघड जातं. स्टुडंट्स, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला एचे वेगवेगळे 6 साऊंड शिकवले होते आणि तिथे प्रत्येक साऊंड आपण केव्हा वापरायचा त्याचे पण नियम शिकवले. ते तर तुम्ही अभ्यासलंच आहे. ज्यांनी ते नाही अभ्यासले त्यांनी जरूर अभ्यासा. कारण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 11 शब्दांच्या सहाय्यानं इंग्रजी लिहायला शिकवणार आहे. आणि तेही तुम्ही या 11 शब्दांच्या मदतीनं हजारो शब्द इंग्रजीमधले तुम्ही त्याचे स्पेलिंग बनवू शकणार आहात. ओके. सो बघा, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं जर स्पेलिंग बनवायचं असेल, कुठल्याही शब्दाचं, बघा तुम्ही अडखळता कुठे, तर स्पेलिंग बनवण्यासाठी तुम्ही अडखळता. तर कुठल्याही पद्धतीचं स्पेलिंग तुम्ही ह्या एकाच युक्तीच्या सहाय्याने लिहू शकणार आहात. म्हणून तुम्ही खूप सारे शब्द लिहू शकणार आहात. तर मग जास्त वेळ न घालवता आपण हे पाहणार आहोत. आणि स्टुडंट, महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथं मी शिकवत असतानाच तुम्हाला प्रूफ दाखवून देणार आहे की तुम्ही सुद्धा इंग्रजीमध्ये हे सगळे शब्द माझ्यासोबत लिहू शकणार आहात. सो प्रत्येक ठिकाणी आपण तुम्हाला हे शब्द कसं लिहायचे आहेत ह्याची युक्ती तर मी सांगणारच आहे. ह्या 11 शब्दांच्या मदतीनं तुम्ही कसं लिहिणार आहात हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि ते लागलीच तुम्ही मला इथे लिहून पण दाखवणार आहात. म्हणजे तुम्हाला कळेल स्टुडंट्स की तुम्ही कशा पद्धतीनं हे इंग्रजी जे आहे ते लिहू पण शकत आहात. स्टुडंट, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येक पॉईंट तुम्हाला नीट ऐकायचा आहे. कारण तो पॉईंट ऐकल्याच्या नंतर तुम्हाला लागलीच उत्तरं पण लिहायची आहेत, तुम्हाला लागलीच अनेक शब्द पण लिहायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला असे बरेचसे शब्द देणार आहे ज्या शब्दांचा तुम्ही इंग्रजीमध्ये स्पेलिंग सहज लिहू शकणार आहात. म्हणजे तुम्हाला प्रूफ मिळेल स्टुडंट की केवळ या 11 शब्दांच्या मदतीनं तुम्ही किती सारे शब्द लिहू शकता. जे मी इथं हेडिंग दिलेलं आहे की आज आपल्याला लिहायला शिकायचे. येस स्टुडंट, आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना इंग्रजीमध्ये लिहायला शिकायचं आहे. पण एकच गोष्ट आहे, आणि त्यांनी आजपर्यंतचे व्हिडिओ नक्कीच पाहिलेले असतील की आपण ABCD ह्या प्रत्येक अल्फाबेटमध्ये त्याचे काही साऊंड असतात. तर ते साऊंडही तुम्ही शिकलेला आहात. ज्यांनी ते शिकलेले नसतील ते एक वेळेस त्यांनी तो व्हिडिओ जरूर पाहून घ्यावा की कशा पद्धतीनं आपण बीला ब म्हणत असतो, सीला आपण क म्हणत असतो, डीला आपण ड किंवा द म्हणत असतो. अशा प्रकारचे साऊंड तुम्हाला नक्कीच येत असतील. नसतील येत तर तो व्हिडिओ जरूर पहा, कारण या आजच्या ह्या सेशनमध्ये तुम्हाला त्याचाही उपयोग होणार आहे. तो तुम्ही शिकलेलंच आहात. तर आता बघूया इंग्रजी लिहायला कसं शिकायचं आहे फक्त 11 शब्दांच्या मदतीनं. आणि स्टुडंट्स, याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं हे पण दाखवून देणारे. पहा, आपण या पद्धतीनं खूप सारे शब्द पाहणार आहोत आणि या सर्व शब्दांच्या मदतीनं तुम्ही हे सगळं लिहू पण शकणार आहात. ते कसं लिहिणार आहात त्यानंतर तुम्ही बघा, मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही हे असे खूप वेगवेगळे शब्द जे आहेत ते तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू पण शकणार आहात. चला तर मग आता कशाला वेळ वाया घालवायचा आहे, कारण आपल्याला इंग्रजी लिहायला शिकायचं आहे फक्त 11 शब्दांच्या मदतीनं. तर स्टुडंट, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला आणखी त्यासोबतच काही वेगळा एखादा छोटा मोठा रूल पण सांगणार आहे. सो समजून घ्या, हे 11 शब्दांच्या मदतीनं आपण कसं लिहिणार आहोत ते जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही अगदी खरंच खात्रीनं तुम्ही हजारो शब्द स्वतः त्याचे स्पेलिंग बनवू शकणार आहात विदाऊट एनी मिस्टेक. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आमचे स्पेलिंग चुकतात, लिहित असताना कोणता स्पेलिंग लिहावं हे आम्हाला समजत नाही. पण स्टुडंट, आता ह्याच्यानंतर नो मोर मिस्टेक्स, कुठल्याही प्रकारच्या चुका स्पेलिंगच्या होणारच नाहीत. खात्री बाळगा. फक्त कंडिशन आहे की हे 11 शब्द नीट समजून घ्या
आणि ह्या 11 शब्दांच्या मदतीनं मी जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत ते शब्द स्वतः जरूर त्याचे स्पेलिंग बनवून पहा. आणि याच सारखे अनेक शब्द तुमच्या पुस्तकातून तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याचे स्पेलिंग तुम्ही लिहू शकता. किंवा मम्मी पप्पाची मदत घ्या, पॅरेंट्सची मदत घ्या, पॅरेंट्सच्या मदतीनं त्यांना उच्चार लिहून द्यायला सांगा आणि त्याचे स्पेलिंग तुम्ही तयार करा. अशा पद्धतीनं मग पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी मुलांना या पद्धतीनं हेल्प करावी. त्यांनी उच्चार पुस्तकातनं, इंग्रजीच्या पुस्तकातनं काढून द्यावेत मुलांना, म्हणजे ते त्याचे स्पेलिंग कसे तयार करतायत, त्यांना ते जमतायत का हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. चला तर स्टुडंट, आपण पाहूया हे शब्द 11 कोणते आहेत आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीनं करायचा आहे. सो स्टुडंट, व्हिडिओ फारसा काही मोठा होणार नाही. 20 मिनिटात तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. सो विदाऊट एनी स्किपिंग, ओके, कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला या गोष्टी पाहायच्या आहेत. बघा कोणते आहेत ते 11 शब्द. तर स्टुडंट, हे आहेत ते 11 शब्द. तुम्हाला वाटेल कदाचित ही बाराखडी आहे का, किंवा ह्या बाराखडीवरून मॅडम आम्हाला प्रॉपर नाऊन शिकवणार आहेत का इंग्लिशमध्ये. तर नाही, मी तुम्हाला प्रॉपरली इंग्लिशमधले शब्द हे कशा पद्धतीनं आपण त्याचे स्पेलिंग लिहू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो इंग्रजीचे स्पेलिंग लिहिण्यासाठी आपण मदत घेणार आहोत या 11 शब्दांची. आता हे 11 शब्द जे आहेत तर ते साधारणतः तुम्हाला आपली मराठीतली जी अ आ इ ई उ ऊ ए आय ओ औ हे जे आपली बाराखडी स्वर असतात मराठीतले, तर त्या मराठीच्या उच्चारांच्या सारखेच आहेत किंवा त्यातलेच काही आहेत असं तुम्ही म्हणू शकता. तर याच्या मदतीनं आपल्याला इंग्रजीमधले स्पेलिंग जनरली काय असतं माहिती का, हे जे सर्व अ आ इ ई आहे याचा उपयोग आपण प्रॉपर नाऊनचे स्पेलिंग तयार करण्यासाठी, राम, श्याम, गीता, नीता आहे ना, अशा प्रकारचे स्पेलिंग आपल्याला करायचे असतील, ज्ञानेश्वरी किंवा आपल्याला जनाबाई, असे वेगवेगळे शब्द करायचे असतील, गावांचे नावं, मानवत, परभणी, नांदेड, औरंगाबाद किंवा देशांचे नावं, असं लिहिण्यासाठी आपण याचा जनरली उपयोग करतो. पण मी आज तो तुम्हाला सांगणार नाही. आज आपण पाहणार आहोत इंग्रजीमधले जर कोणतेही शब्द आपल्याला लिहायचं काम पडलं तर त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर आपण याच्या मदतीनं कशा पद्धतीनं करणार आहोत. तर स्टुडंट बघा, ए किंवा यू जर साऊंड आला तर तुम्हाला तुमचा त्याचा उच्चार असणार आहे अ. म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेस इंग्लिशमध्ये शब्द लिहित असताना अ उच्चार येईल त्यावेळेस तुम्हाला ए किंवा यू वापरायचा असतो. आचा उच्चार जर आला तुमच्या शब्दामध्ये, आचा उच्चार जर आला तर तुम्हाला लिहायचं आहे ए. ईचा उच्चार जर आला तर आय किंवा वाय लिहावं लागेल. ते कसं आणि कुठे लिहायचं हे मी तुम्हाला नीट समजावून सांगणार आहे. त्यानंतर मग तुम्ही कोणतंही स्पेलिंग तयार करू शकता. त्यानंतर दुसरं ई, दीर्घ ई साठी आपण वापरणार आहोत डबल ई. दीर्घ ईचा उच्चार कसा असतो, तो कसा ओळखायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर दीर्घ ईच्या सोबत ई अ असाही उच्चार असतो काही शब्दांमध्ये, तो कसा ओळखायचा आणि मग तिथे ई अ स्पेलिंग केव्हा लिहायचं हे पण सांगणार आहे. त्यानंतर जर उकार आला, बघा उकारासाठी आपण यू किंवा डबल ओ हे शब्द वापरतो. तर तुमच्या शब्दामध्ये जेव्हा उकाराचे शब्द येतील तेव्हा तुम्हाला डबल ओ किंवा यू वापरायचे. मग कुठे यू वापरायचे आणि कुठे डबल ओ वापरायचे हेही मी सांगणार आहे. स्टुडंट लक्षात घ्या, हे मी प्रॉपर नाऊनसाठी सांगत नाही आहे. तर इंग्रजीमधले शब्द त्याचे स्पेलिंग कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते. ह्या एकाच व्हिडिओच्या सहाय्याने तुम्ही इंग्रजी लिहायला परफेक्टली शिकणार आहात. परफेक्टली, परिपूर्णपणे इंग्रजी लिहायला शिकणार आहात. तर बघा, त्यानंतर ई म्हणजे एचा म्हणजे मात्राचा जर उच्चार असेल तर आपल्याला शब्द लिहायचा आहे, लेटर लिहायचं आहे ई. ओके, तसंच एचाच उच्चार, ओके, एचाच उच्चार म्हणजे एका मात्राचाच उच्चार, पण त्यावेळेस आपल्याला ए आय किंवा ए वाय स्पेलिंग लिहायचं आहे. तुम्ही म्हणाल आता इथं मात्रासाठी बघा ई स्पेलिंग आलेलं आहे, ए आय आलेलं आहे, ए वाय आलेलं आहे. सो हे मात्रासाठी 3 स्पेलिंग आलेत. मग ते कशा पद्धतीनं वापरायचं ते मी तुम्हाला सांगेलच. त्यानंतर ओ किंवा ओ ए स्पेलिंग कुठे वापरणार आपण, तर जर उच्चार ओ असेल किंवा ओ अ उच्चार आपल्या शब्दात येत असेल, दोन्हीतला डिफरन्स सांगणारच आहे. त्यानंतर यू, काही वेळेस इंग्लिश शब्दांमध्ये डायरेक्ट यू हा उच्चार येतो. तर यू उच्चार आल्याच्या नंतर आपल्याला कशा पद्धतीनं स्पेलिंग लिहायचं आहे तेही सांगेल. त्यानंतर आय, आय हा शब्द जो आहे तो वेलांटीसाठी पण येतो आणि कधीकधी ह्या आयचा उच्चार बऱ्याच वेळेला आई अशा अर्थाने, अशा उच्चाराने सुद्धा येतो. म्हणजे आयचा साऊंड आई असा येतो. मग आपण नेमकं आय
कोणतं आय वापरायचं आहे, वाय वापरायचं का आई वापरायचं आहे, कुठे वापरायचं आहे ते सांगेल. त्यानंतर नेक्स्ट साऊंड आहे वाय. ओके, सो नेक्स्ट साऊंड आहे वाय. तर वायचा उच्चार असणार आहे आय किंवा य. हे दोन्हीमध्ये काय फरक आहे, कसं उच्चार करायचे हेही आपण पाहणार आहोत. सो स्टुडंट, मला माहिती आहे की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडत आहेत, पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तर कुठलाही व्हिडिओ जो आहे किंवा कुठलीही गोष्ट जी असते इंग्लिशमध्ये अभ्यास करत असताना किंवा कुठलाही अभ्यास करताना मेहनतीशिवाय पॉसिबल नाही स्टुडंट. सो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नीट पाहायचा आहे, नीट लिहून घ्यायचा आहे आणि रूल पाहत पाहत लिहित जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यानंतर दिलेले सगळे शब्द लिहिता येणार आहेत. आणि मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे. सो ती पद्धत जरूर फॉलो करा. पालकांना रिक्वेस्ट आहे की त्यांनीही हा व्हिडिओ एक वेळेस नीट पाहावा, जेणेकरून ते त्यांच्या पाल्यांना वेळोवेळी ठिकठिकाणी मदत नक्कीच करू शकतात. सो स्टुडंट, हे 11 शब्द जे आहेत, तक्ता बनवा वाटल्यास तो तुमच्याजवळ जाता येता जिथं दिसेल त्या ठिकाणी तुम्ही त्याचा टेबल करून जरूर लावा, म्हणजे ह्याचे उच्चार तुम्हाला नक्की चांगले पाठ होतील. कोणत्या स्पेलिंगसाठी कोणता उच्चार येतो किंवा कोणता उच्चार आल्याच्या नंतर कोणतं स्पेलिंग लिहायचं, म्हणजे बघा हे वाचनासाठी पण कामाला येणार आहे आणि लिखाणासाठी पण. म्हणजे मराठीमध्ये हे शब्द जर लिखाणात आलेले असतील तर तुम्ही स्पेलिंग लिहू शकणार आहात. हे स्पेलिंग जर आलेले असतील तर तुम्ही हे शब्द घेऊन वाचू शकणार आहात. म्हणजे लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी या दोन्हीही गोष्टींसाठी आपल्याला हे 11 शब्द तितकेच महत्त्वाचे आहेत. सो स्टुडंट, व्हिडिओ स्किप न करता आता बघूया हे 11 शब्दांचा उपयोग. ओके, सो स्टुडंट, लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर आता बघूया आपण यातला पहिला साऊंड, राईट. सो बघा स्टुडंट, जनरली आपण ए आणि यूचा साऊंड हा अ करतो. कुठे वापरायचा पण, तर बघा बऱ्याच वेळेस ए अल्फाबेट जर आलेला असेल वाक्याच्या शब्दाच्या सुरुवातीला, बघा इथे अ आहे, इथं अ आहे, तर याचा उच्चार आपण अ करत असतो. ओके, वाक्याच्या सुरुवातीला जर आलेला असेल तर अबाउट, अराउंड असा अ साऊंड करतो. परंतु त्याचबरोबर यू जर सुरुवातीला आलेला असेल तर त्याचाही उच्चार आपण अ करतो. लक्षात घ्या, ए किंवा यूचा उच्चार अ, म्हणून अप तर अप उच्चार कराल, राईट. सो अ पासून अ आणि प, पचा साऊंड इथे आपण प साऊंडसाठी आपण लिहिणार पी, म्हणजे यू पी अप. तशाच प्रकारे बघा अपसेट, राईट, अपसेट. आता ह्या अपसेट जर शब्द तुम्हाला लिहायला दिला तर ह्या अ साठी तुम्ही ए नाही वापरणार आहात, तर तुम्हाला वापरायचा आहे अ. ओके, आता तुम्ही म्हणाल मॅडम मग हा अ कोणता वापरायचा, कसा वापरायचा, तर स्टुडंट तुम्हाला थोडंसं सरावाने हे लक्षात येणार आहे, कारण साऊंड सेम आहेत आणि इंग्रजी भाषा जी आहे तर ती म्हणली तितकी सोपी पण नाही आहे. सो यासाठी तुम्हाला थोडंसं हार्डवर्क, रीडिंग करावं लागणार आहे. तुम्ही रीडिंग करा, भरपूर रीडिंग करा. रीडिंग करत असताना ॲटोमॅटिक तुम्हाला अचा साऊंड कुठे येतोय, यूचा साऊंड कुठं येतो आहे किंवा हे स्पेलिंग आपण कुठे लिहिले पाहिजेत हे आपल्याला हळूहळू समजेल. बेसिकली 2 गोष्टी माहीत करून घ्या की आपण ए लेटर जर आलेला असेल तरी अ साऊंड करतो आणि यू लेटर जरी आलेला असेल तरी आपण अ साऊंड करतो. म्हणजे एखाद्या वेळेस जर एखादा शब्द तुम्हाला अराउंड लिहायला दिला किंवा अपसेट लिहायला दिला, तर अपसेट लिहायला दिला यू लिहू का अ लिहू, तुम्ही इथं अ पण लिहून पहा. APSET, तुम्ही जर APSET लिहिलं तर तुम्हालाच लक्षात येईल की अरे APSET काहीतरी योग्य वाटत नाही आहे. मग मग तुम्हाला आठवेल की यू पण साऊंड येतो अचा, मग तुम्ही यू लिहून पहा UPSET. मग तुमच्या लक्षात येईल की हो हे बरोबर वाटते, कारण हे तुम्ही कुठेतरी वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं. सो असं सरावाने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात. देन अम्ब्रेला, अ साऊंड, राईट. आता बघा हा अचा साऊंड जर तुम्हाला समजला असेल तर आता तुम्ही अपॉनचं स्पेलिंग नक्कीच लिहू शकणार आहात. अप आणि ऑन, अपॉन, अप शब्दापासून अपॉन शब्द तयार झाला आहे. मग आता तुम्हाला अपॉनचं स्पेलिंग नक्कीच लिहिता येईल, आहे की नाही. सो कमेंट बॉक्समध्ये मला अपॉनचं स्पेलिंग नक्कीच लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि अपॉनचं स्पेलिंग कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके स्टुडंट, बघा आजच्या व्हिडिओमधले सगळे शब्द जेवढे मी इथं दिलेले आहेत तेवढे शब्द जर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकलेत तर मी त्याचं नाव उद्याच्या व्हिडिओमध्ये अनाऊन्स करेल. तिथे तुम्ही तुमचं नावही जरूर टाका, नाव आणि आडनाव. मी तुमचं नाव आडनाव तिथे उद्याच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ दररोज येतात, सो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी त्या विद्यार्थ्याचं, त्या स्टुडंट्सचं
नाव नक्कीच मी जाहीर करेल. ओके. सो बघा, तुमचं नाव जर जाहीर व्हायचं असेल तर मी अशा प्रकारे चौकटीमध्ये जिथे जिथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत करायला, त्या प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग तुम्ही नक्कीच लिहून पाठवायचं आहे. ओके. सो स्टुडंट बघा, अपॉनचं स्पेलिंग कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. समजा आता कानाचे शब्द आलेले असतील. आ साऊंड असलेले. आ साऊंड केव्हा येत असतो? जर तुमच्या दिलेल्या शब्दामध्ये काना असेल, तुम्हाला काना समजतो आहे ना. अशा पद्धतीनं जर काना आलेला असेल तुमच्या शब्दाला, कार. सो कार शब्दामध्ये काय आहे? हा तुमचा काना आहे ना. हा काना आहे, कार. तर हा तुमचा अशा प्रकारे कानाचे शब्द जर आलेले असतील तर तुम्हाला स्पेलिंग लिहावं लागतं ए. मग आता आपण ते कशा पद्धतीनं लिहायचं आहे ते बघूया. बघा, आता इथे शब्द आहे कार. मग क साठी आपण घेणार सी आणि कानासाठी घेतलेला आहे ए. रचा साऊंड आर. ओके. या पद्धतीनं कार. आता इथे साऊंड बघा, बार. बार. उच्चार आचा येतोय, त्याचबरोबर इथे काना आहे. मग काना आला की आपल्याला शब्द लिहायचा आहे, अल्फाबेट लिहायचं आहे ए. सो बार. पार्क. ओके. पार्क. इथे तुम्ही जे वर्ड्स वाचन शिकत असताना तुम्ही जे रूल्स पाहिलेले आहेत तर तेही तुम्हाला इथे कामाला येतील. कारण बघा, आर जर असेल एच्या नंतर तर तुमचा साऊंड एचा साऊंड आ असतो. एच्या पुढे जर आर येत असेल तर एचा साऊंड आ करायचा असतो. पार्क. पार्क. राईट. तशाच पद्धतीनं बघा, आता हे आणखी काही शब्द सांगते तुम्हाला. पास्ट. पास्ट. शेवटी हा पण रूल तुम्ही पाहिलेला आहे. शेवटी जर एस टी साऊंड येत असेल, एस के साऊंड येत असेल तर तुम्हाला एचा आ साऊंड करायचा असतो. बघा इथं पास्ट. स्ट येतोय, स्क येते, मास्क. सो म्हणून इथे एचा आ साऊंड करायचा आहे. तिथे हा रूल पण लक्षात ठेवा. शेवटी एस टी एस के येत असेल तर आपल्याला एचा आ साऊंड करावा लागतो. आर्टिस्ट. आर्टिस्ट. फास्टर. फास्टर. ओके. आता तुम्ही मास्टर नक्कीच लिहू शकाल. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये स्पेलिंग टाका. मास्टर. फास्टर. मास्टर. यू कॅन राईट इट इन कमेंट बॉक्स. कमेंट बॉक्समध्ये सगळे शब्द ज्यांचे येतील त्यांना मी त्यांचं नाव मी अनाऊन्स करणार आहे. सो नाव पण जरूर लिहा. नेक्स्ट आपण बघणार आहोत स्टुडंट आयचा साऊंड. आता आयचा साऊंड जो आहे तो होतो ई. ओके. आयचा साऊंड तुम्हाला करावा लागतो ई. ई म्हणजे काय? तर ई म्हणजे वेलांटी. ओके. सो जनरली जेव्हा तुमच्या शब्दामध्ये वेलांटी, पहिली वेलांटी लक्षात घ्या, पहिली वेलांटी जर आलेलं असेल तर जनरली तुम्हाला आय साऊंड येतो. म्हणजे आय स्पेलिंग लिहायचं आहे. ओके. पहिली वेलांटी आली, आय स्पेलिंग लिहा. बघा, बिग. आता इथं किंग पहा. किंग शब्द आला तुम्हाला लिहायला तर मग तुम्ही के साठी क आणि आय. आय हा वेलांटीसाठी लिहिलेला आहे. KING. किंग. राईट. चीन. चीन. पहिली वेलांटी आहे. चला पहिली वेलांटी. च साठी स्पेलिंग CH आणि वेलांटीसाठी आय. सो पहिली वेलांटी आली की तुम्ही बिनधास्तपणे त्याचा साऊंड आय समजून आय स्पेलिंग लिहू शकता. आता स्टुडंट इथं एक छोटी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा साऊंड जो आहे तर तो लॉंग नसावा. कारण जर लॉंग साऊंड असेल, दीर्घ असेल, बिग असा जर असला असता तर आपल्याला आयच्या ऐवजी डबल ई लिहावं लागलं असतं. म्हणजे दीर्घ ईचा उच्चार जर असेल तर आपल्याला डबल ई पण लिहावं लागतं. सो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की साऊंड हा बिग. बिग. बिग पटकन म्हणतो आपण. बिग. ई पटकन म्हणतो. सो पटकन म्हटलं की पहिली वेलांटी. लांब वाचावं लागलं. फीड, बीट, मीट असं लांब ई साऊंड घ्यावा लागला की डबल ई घ्यावं लागतं. सो हा डिफरन्स लक्षात ठेवा. म्हणून मी सांगितलं व्हिडिओ स्किप करायचा नाही. कारण मी प्रत्येक ठिकाणी काही वेगळे रूल कंपॅरिझन करून कुठं काय लिहायचं आहे हे सांगणार आहे. कारण तेच सर्व मदतीनंच तुम्हाला शेवटचे सगळे शब्द लिहिता येणार आहेत. त्यानंतर बघा डिनर. डिनर. आता मी डबल लेटरचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे की डबल लेटर कुठं घ्यायचे असतात. तर बघा अशा मोठ्या शब्दांमध्ये डबल लेटर केव्हा येतात किंवा मध्यभागी येतात बघा. तर ते केव्हा येत असतात? एखाद्या शब्दाचा उच्चार जर दोन भागात असेल. डिनर. डी नर दोन भागात आहे. डी हा एक भाग झाला आणि नर हा दुसरा भाग झाला.
डिनर असे दोन साऊंडमध्ये, दोन पार्टमध्ये जर उच्चार येत असेल तर त्यावेळेस मधला शब्द जो येत असतो तो डबल लिहितो आपण, डबल लेटर, म्हणून डिनरमध्ये डबल एन येतो. सो हाही रूल लक्षात ठेवा. आता मला वाटते तुम्ही रिंगचं स्पेलिंग नक्कीच लिहू शकणार आहात. तशाच प्रकारे तुम्ही स्विंगचं पण स्पेलिंग नक्कीच लिहू शकणार आहात. सो कमेंट बॉक्समध्ये दोन्ही स्पेलिंग जरूर टाका. त्यापूर्वी पाहूया अजून काही हे शब्द. चिक, स्विम, इल. बघा इलमध्ये पण ई पासून सुरुवात आहे. सो मी स्पेलिंग लिहिलेलं आहे ILL. हा पण रूल लक्षात ठेवा की जर समजा शेवटी लचा साऊंड येत असेल तर आपल्याला डबल एल लिहावं लागतं. इथे फिलिंगमध्ये पण पहा, फील आणि इंग असे दोन भागामध्ये उच्चार आहे. फील आणि इंग, फीलिंग, म्हणून इथे हा डबल एल आलेला आहे. सो डबल एल किंवा एखादं लेटर डबल केव्हा घ्यायचं, विशेषतः डबल एल आणि डबल एनच्या बाबतीत हा रूल असतो. सो हे डबल लेटर केव्हा घ्यायचं असतं तर दोन भागात उच्चार असेल तेव्हा ते लेटर आपल्याला डबल घ्यावं लागतं. आता तुम्हाला स्पेलिंग लिहित असताना डबल लेटर पण घ्यावे लागतील. मग समजेल कसं की एखाद्या ठिकाणी आपण डबल लेटर घ्यायचं आहे का, तर हा नियम लक्षात ठेवा. एन आणि एलच्या बाबतीत आणि दोन भाग उच्चार असेल तर आपल्याला तो लेटर, तो कॉन्सनंट डबल घ्यावा लागतो. ओके. सो आता कमेंट बॉक्समध्ये रिंग आणि स्विंग याचे स्पेलिंग, व्हिडिओ पॉज करा, या दोन्हीचे स्पेलिंग कमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्यानंतरच पुढचा व्हिडिओ पहा. सो स्टुडंट, आता बघणार आहोत आपण नेक्स्ट आपला शब्द. नेक्स्ट शब्द जो की शेवटी जर वाय ई साऊंड आला तर काय करायचं आहे. बघा आता आपण पाहणार आहोत ई. पण ई केव्हा, जर ई हा साऊंड शेवटी येत असेल, ईचा उच्चार जर शेवटी येत असेल. बघा आत्ता जो आपण भाग पाहिला त्यामध्ये मी तुम्हाला हा ई साऊंड सांगितला, परंतु हा ई साऊंड हा वेलांटीसाठी आलेला आहे आणि जनरली तो पहिल्या कॉन्सोनंटच्या नंतर असतो. ठीक आहे, पहिल्या कॉन्सोनंटच्या नंतर असतो आणि ह्याचा स्लाईट उच्चार असतो. पण आता ईच्या साठी वाय शब्द कधी आणि कुठे वापरायचा, तर समजा ई हा उच्चार शब्दाच्या शेवटी आला, ई हा उच्चार शब्दाच्या शेवटी आला तर आपल्याला वाय वापरायचे, तेव्हा तिथे आय नाही वापरायचं. उच्चार ई असेल तरी पण आय नाही वापरायचं आहे. इथं बघा बॉडी, बॉडी, BOD आय नाही लिहायचे, बॉडी आहे म्हणजे वेलांटीचा उच्चार आहे. मग वेलांटी दिसली की तुम्ही आय लिहाल. पण लक्षात ठेवा की शेवटी जर ईचा उच्चार येत असेल तर इथे आपल्याला आय लिहायचं आहे का, नाही, तर इथे आपल्याला लिहायचं आहे वाय. ओके. सो शेवटी ईचा उच्चार, आता इथं बघा लेझी, वेलांटी आली शेवटी पण इथं आय नाही लिहायचं आहे. तुम्हाला लक्षात राहील वेलांटीसाठी आय लिहा की तुम्ही लिहून टाकाल आय, पण नाही, शेवटी आहे ना तर तिथे लिहायचं आहे वाय. तसंच फनी, अँग्री, मनी, रेनी, आता तुम्ही लिहा सनी. ओके. सो सन पासून सनी. सो डबल लेटरचा पण नियम तुम्हाला करेक्ट येतो का यासाठी मी हा वर्ड दिलेला आहे, जरूर लक्षात ठेवा. आणि याच उच्चाराच्या नियमाने आणि आधी मी सांगितलेल्या उच्चारानुसार याचं स्पेलिंग कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. त्यानंतर बघा काही मोठे शब्द, केअरफुली, केअरफुली असं जरी आलं तरी ली म्हणजे ईचा साऊंड येतो शेवटी, म्हणून आपल्याला आय न लिहिता शेवटी लिहायचं आहे वाय. केअरफुली, फेथफुली, ब्युटिफुली. राईट. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत ईचे साऊंड. ओके. आता ईचे साऊंड, एकतर ई जो शब्द आहे हा तो दुसरी वेलांटी म्हणजे ह्याचा उच्चार स्टुडंट दीर्घ असतो. आता मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला, पहिल्या आयचा उच्चार ईचा, पहिल्या ईचे उच्चार आपण पाहिले तर त्याच्यामध्ये आखूड उच्चार असतो. सो आता जर दीर्घ उच्चार कसा करायचा तर बघा आता हा उच्चार करून बघा, फीट, फीट. ओके, फीट, फीट. मग तुम्हाला त्यानुसार डबल ई हा साऊंड लिहावा लागतो. किंवा दुसरी गोष्ट अशी लक्षात घेऊ शकता, आता तुम्हाला हा साऊंड उच्चार करूनच पाहावं लागतं की फिट येतं का. फिट म्हणलं फिट आणि फीट दोन साऊंड लक्षात घ्या. फिट म्हणलं की FIT लिहावं लागेल, फिट. राईट. फिट म्हटलं मी, फिट. सो उच्चार आखूड असेल, शॉर्ट असेल, सो FIT लिहावं लागेल. पण उच्चार जर फीट असा लांब असेल तर तुम्हाला डबल ईचा साऊंड होतो तिथे, म्हणून इथे डबल ई लिहावं लागेल. तशाच प्रकारे ट्री, TREE, मीट, MEET, बीट, BEET.
आता ह्या दीर्घ ईसाठी ई अ असा पण साऊंड येतो कधी कधी. तर मग हे ई अ कधी लिहायचं आणि डबल ई कधी लिहायचं स्पेलिंगमध्ये. सो बघा आता इथं ईगल. आता ई अ कधी येत असतं तर उच्चार करत असताना थोडा नीट उच्चार म्हणून पाहायचा. त्याच्यामध्ये ईचा पण साऊंड येतो आणि त्याच्यासोबत अचा पण साऊंड येतो. मग ई सोबत अचा उच्चार जर येत असेल तर त्यावेळेस आपल्याला डबल ईच्या ऐवजी ई आणि अ साऊंड लिहायचा आहे. ई अ म्हणजे ई आणि ए लेटर लिहायचं आहे. जसं की बघा ईगल, ईगल. आता ईगल लिहायचं असेल तर ईगल, ईगल. अ येतं ई अ, ईगल. सो ईगल, ईगल. सो ई ए, ई ए. तसंच बघा ब्रेड, ब्रेड, ब्रेड. अ साऊंड येतो. सो ई ए. वेअर, वेअर. वे आणि अर, ई अ. सो वे, वेसाठी म्हणजे मात्रासाठी ई आणि असाठी आला ए. ई अ साऊंड. वे अ र, वे अ र. तसंच आईस्क्रीम. ओके, आईस्क्रीम. सो स्टुडंट इथे पण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं ई अ साऊंड येत आहे. सो स्टुडंट इथे तुम्ही लिहिणार आहात, तुम्हाला इथे काही शब्द जे आहेत ते दिलेले आहेत मी इथे. त्याच पद्धतीनं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सर्व शब्द जे आहेत जे मी इथे तुम्हाला जिथे जिथे दिलेले आहेत तिथले सर्व शब्द तुम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. जेणेकरून की मी ज्यांनी सगळ्यांनी शब्द सगळे टाकलेले असतील तर मी त्याचं नाव उद्याच्या व्हिडिओमध्ये अनाऊन्स करणार आहे. सो त्यासोबतच स्वतःचं नाव पण जरूर टाका. नेक्स्ट वर्ड आहे डबल ओ किंवा यू. याचा उच्चार होत असतो ऊ. म्हणजे उकार जर आलेला असेल, बघा उकार, तर उकार जर आलेला असेल तर त्यावेळेस तुम्ही पहिले विचार करणार आहात उकार आलाय म्हणजे यू तरी लिहावं लागेल किंवा डबल ओ लिहावं लागेल. मग डबल ओ कुठे लिहायचं आहे आणि यू कुठं लिहायचं आहे. स्टुडंट पहिला ऊ आणि दुसरा ऊ मराठी तुम्ही शिकलेला आहात. सो तुम्हाला अ आ ई ई इथे जोड्या आहेत स्वरांच्या, आहे ना. जसं की आपण ईची जोडी पाहिली, ई आणि दुसरी ई. सो ह्या कशा दिलेल्या आहेत. हा पहिला जो साऊंड असतो तो शॉर्ट साऊंड असतो, हळू पटकन म्हणलेला असतो. आणि हा दुसरा असतो तो थोडासा दीर्घ असतो, लांब खेचलेला असतो. तसंच ऊ ऊ पण त्याच पद्धतीनं आहे. जर साऊंड शॉर्ट येत असेल तर पहिला उकार, जर त्याचा शब्दाचा उच्चार लांब येत असेल तर त्यासाठी डबल ओ वापरायचं. म्हणजे हे ऊ आणि हे असणार आहे ऊच, परंतु शॉर्टसाठी ऊ ऊ, राईट. सो दीर्घ उच्चार असेल तर डबल ओ लिहा, शॉर्ट उच्चार असेल तर यू लिहा. सोपं आहे ना. सो फूड, फूड, फूड. फूड म्हणत नाही आपण, फूड नाही, फूड. रूफ नाही, रूफ, रूम. म्हणतानाच आपण ऊम असं लांब म्हणतो. सो उच्चार करून बघायचा आहे. स्पेलिंग लिहिणं हे उच्चाराचं एक स्किल आहे. तुम्ही उच्चार कशा पद्धतीनं करताय त्याच्यानुसारच आपण त्याचे स्पेलिंग लिहित असतो. सो आता बघा तशाच प्रकारे बघा मोठा शब्द जरी आला तर नूडल्स, नूडल्स, नूडल्स. आता तुम्ही लिहा बरं स्कूल, स्कूल. शॅम्पू, शॅम्पू. ओके. तसंच लिहा रूट, फूड. सो राईट इन कमेंट बॉक्स. व्हिडिओ पॉज करा. कमेंट बॉक्समध्ये चारही शब्दांची स्पेलिंग जरूर लिहा. ओके. आणि स्टुडंट कमेंट बॉक्समध्ये काही जण लिहितच नाहीत, तर मी विनंती करेल पालकांनासुद्धा की त्यांनी आपल्या मुलांकडनं ह्या शब्दांचे स्पेलिंग स्वतः बसून लिहून घ्यावे. जेणेकरून मुलांनी किंवा जे कोणी नवीन शिकणारे आहेत त्यांनासुद्धा हे यायलेत का ते समजेल आणि तुम्ही लिहिलं की ते पक्कं होतं. त्यामुळे तुम्हाला यायले का तेही कळेल आणि तुमचे रूल्स पण पक्के होतील. सो नेक्स्ट साऊंड आहे स्टुडंट ज्यामधलाच उकाराचा जो की स्लाईट उच्चार असलेला आहे तो. सो बघा पुल, पुल, पुल. पूल नाही, पुल. सो पूल उच्चार केला तर पी डबल ओ एल, पूल. त्याचा पण मिनिंगफुल शब्द बनतो, पण पूल नाही म्हणत आहे मी, पुल. सो शॉर्ट ऊचा उच्चार असेल तर यू लिहा, पूल. आता हा डबल एल का आला तर तुम्हाला रूल माहिती आहे की ल एन हे शब्द जर शेवटी आलेले असतील, एल आणि एन शेवटी आलेले असतील तर ते डबल येतात. ओके, रूल लक्षात ठेवा. पूल, ल शेवटी आले, शेवटी ल आलं की तो डबल लिहायचं. न असेल शेवटी आलेलं असेल तर
ते डबल लिहायचं आहे, पण त्याच्यापुढे कुठलाही दुसरा वर्ड नसला पाहिजे. जसा जूनमध्ये ई, जूनच्या स्पेलिंगमध्ये ई लिहायचाच असतो शेवटी. सो अशा ठिकाणी नाही, पण शेवटी तोच वर्ड असेल तर तो डबल लिहायचा. पुश, पुश, पुश. नेक्स्ट जून. आता तुम्ही स्पेलिंग लिहा याचे, बुश आणि पुट, बुश आणि पुट. ओके. सो डिफरन्स कळायला असेल की कुठे डबल ओ लिहायचं आहे आणि कुठे सिंगल यू लिहायचं आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत स्टुडंट ई. ई साऊंड. ई साऊंडसाठी म्हणजेच ए साऊंड, ए म्हणजे मात्रा. मात्राचा उच्चार जर आलेला असेल तर आपल्याला स्पेलिंग लिहावं लागतं ई. ओके. मात्रासाठी बघा, बेड, बेड. सो ब वर मात्रा आहे, मग ब साठी बी आणि ह्या मात्रासाठी लिहायचा ई, बेड. रेड, र वर मात्रा आहे, मात्रासाठी ई. डेस्क, ड, ड साठी डी आणि मात्रासाठी ई. स्क, स्क साऊंड कुठे लिहायचे मी शिकवलेले आहेत, ते कसे येतात आहे ना, डायग्राफ. त्यानंतर जोड शब्द कुठे येतात, दोन कॉन्सनंट एकत्र आल्यावर कसे उच्चार करायचे, हे सर्व आपण याआधी पाहिलेलं आहे. जे माझे व्हिडिओज रेग्युलर पाहतात त्यांना ह्याच्यात काहीच अडचण येणार नाही. पण जे न्यू कॉमर्स आहेत तर त्यांनी अगोदरचे व्हिडिओ वाचन सिरीजमधले जे आहेत त्याच्यामध्ये मी हे सगळे रूल्स सांगितलेले आहेत. ते व्हिडिओ जरूर एक वेळेस वेळ काढून पाहून घ्या. मुलांना ते शिकवा. पालकांना विनंती, मुलांना ते जरूर दाखवा, कारण त्यांनी जर वाचन सिरीज पहिले पूर्ण केली तर त्यानंतर ते नक्कीच लिहू शकतील. नेक्स्ट बघा स्टुडंट, आता तुम्ही म्हणाल आम्हाला थोडंफार येतं, आम्ही पहिले व्हिडिओ नाही पाहिले, चालेल, तरीसुद्धा तुम्ही या रूल्सच्या मदतीनं लिहू शकाल, जर तुम्हाला थोडंफार जरी इंग्रजी वाचता येत असेल तरीही. ओके. नेक्स्ट बघणार आहोत आपण मेडिकल. बघा, मोठाही शब्द जरी आला तरी मे म वर मात्रा आहे, सो एम ई लिहिलं. डीचं काय लिहायचं आहे आपल्याला माहिती आहे, सो डी वेलांटी आहे म्हणून डी साठी आय, मेडिकल. कल, अचा साऊंड आला, क साठी सी आणि अचा साऊंड आला कल, अचा साऊंड आला म्हणून CAL, मेडिकल. आता तुम्ही काही जणांनी जर समजा इथे ए नाही लिहिला तर मेडिक्ल होईल, मेडिक्ल. CL, दोन कॉन्सनंट एकत्र आले की जोड शब्द तयार होतो. मग ह्याच्यात जोड शब्द आहे का, नाही, म्हणून हा होईल मेडिकल. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगते आहे की समजा ह्याचं स्पेलिंग जे आहे ते तुम्ही या पद्धतीनं कोणी लिहिलं, समजा मेडिकल, समजा अ साऊंड लिहायचा विसरला तर मग हा शब्द काय तयार होतो, CL क्ल, हा जोड शब्द तयार होतो. म्हणजे ॲटोमॅटिक तुमचं स्पेलिंग चुकलेलं असणार आहे. सो यासाठी हे रूल्स पण आपले पक्के पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे तुमच्या ॲटोमॅटिक तुमची चूक तुमच्या लक्षात येईल, म्हणजे तुमचं नो मोर स्पेलिंग मिस्टेक होणारच नाही. पण त्यासाठी सगळे रूल्स आपले आधीचे समजून घेतलेले पाहिजेत, ते आपल्याला येत असले पाहिजेत. व्हिडिओ नसतील पाहिले तर जरूर पहा. आणि मला वाटतं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल, सो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जर नवीन असाल लाईक करायला विसरू नका, कारण इट मोटिवेट्स मी. तुम्ही पाहत असाल की सगळ्या व्हिडिओजसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. हे सर्व वर्ड्स लिहिणं, ते कसे लिहायचे, एका सिस्टमॅटिक पॅटर्नमध्ये ते बसवणं, यासाठी खूप सारी मेहनत लागते. तुम्ही जर लाईक केलं तर इट मोटिवेट्स मी. त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळेल की खूप छान मला लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत. सो मी अजून जास्त अभ्यास करून अजून जास्त डिटेल व्हिडिओज, ॲडव्हान्स्ड व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यानंतर बघा, आता हे तुमच्यासाठी शब्द आहेत. हेल्मेट, दोन ठिकाणी मात्रा आहेत, व्यवस्थित स्पेलिंग लिहून कमेंट बॉक्समध्ये टाका. इम्प्रेस, प्र. जोड शब्द जेव्हा लिहायचे असतात त्यावेळेस प्रचा उच्चार आहे, म्हणजे PR लिहाल, प्र. ओके, PR, प्र. राईट. सो प्र, इम्प्रेस. तर अशा पद्धतीनं जोड शब्द आपण लिहित असतो. दोन कॉन्सनंट जवळ लिहिले की त्याचा जोड शब्द तयार होतो. नाव स्टुडंट, नेक्स्ट रूल. सो मी आधीच सांगितलं, व्हिडिओ जरी थोडा लांब होत असेल तरीसुद्धा तुम्हाला इंग्रजी वाचता येणार आहे. कितीही मोठे मोठे अक्षरं लिहिता येणार आहेत. तुम्ही कसंही स्पेलिंग आलं तरी तुम्ही तयार करू शकणार आहात. त्यासाठी व्हिडिओ नीट पहा. सो बघा, पेन, AIAY, याचाही उच्चार ए होतो. सो शेवटी जर मग कुठे वापरायचं, AIAY कुठे वापरू, ई कुठे वापरू. ई साठी पण आपण ए साऊंड येतो, इथे पण मात्राच येतो, इथे पण मात्रा आलेला आहे. मग ई लिहायचं का AI लिहायचं. ओके. एकतर स्टुडंट तुम्हाला तुमचे शब्द जे आहेत, तुम्ही जे वाक्य लिहिणार आहात त्या वाक्यांच्या अर्थानुसार लिहायचे. जसं की आता इथं पेन,
तुम्हाला पेन एकच माहीत असतो, हा पेन, PEN पेन. सो तुम्ही पेन लिहू शकता, लिहाल पण अर्थ महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर एखादं वाक्य लिहायचं असेल की समजा आय हॅव अ पेन सिन्स मॉर्निंग, आहे ना, सकाळपासून दुखायला लागले माझं. सो मग असं म्हणायचं असेल तर दुखणे यासाठी हाच शब्द लिहावा लागेल. सो असं म्हणजे तुम्हाला त्या परिस्थितीनुसार, त्या वाक्यांनुसार, त्याच्या मिनिंगनुसार तुम्हाला शब्द चूज करावा लागतो. त्यानंतर बघा आता मग AIच का लिहायचं, तर शेवटी जर न ओके किंवा लचा साऊंड असेल, एन शेवटी एन किंवा यल येत असेल तुमच्या शब्दात. आता इथं पेन न आलेलं आहे, इथं ल आलेलं आहे. मग शेवटी जर न किंवा ल साऊंड येत असेल तर त्यावेळेस सुद्धा लक्षात ठेवा AI लिहायचं अगोदर, ई लिहायचं नाही. शेवटी जर न किंवा ल येत असेल, साऊंड पण लक्षात घ्यावा लागतो. त्याबरोबर तुम्हाला बॅकग्राऊंड म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं तसंही लक्षात घ्यावं लागतं. सो PAIN पेन, RAIN रेन, कारण शेवटी हे न आणि ल साऊंड आहेत. तर बघा आता इथं पण न आणि ल साऊंड आहे शेवटी, म्हणजे आपल्याला AIचा यूज करावा लागणार आहे. मग इथे AIचा यूज करून मेन फेलचे स्पेलिंग जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर बघा आता AY कधी लिहायचं किंवा AYचे उच्चार कसे ओळखायचे आपण. तर बघा, जर शेवटी एचा उच्चार आला, शेवटी एचा उच्चार आला, सुरुवातीला आला तर आपण ई किंवा AI लिहितो. सुरुवातीला उच्चार आला ए तर ई किंवा AI लिहितो. पण आता इथं शेवटी उच्चार आला, शेवटी जर एचा उच्चार येत असेल तर आपल्याला लिहावा लागणार आहे AY. बघा पे, आता पे हा शेवटीच उच्चार आहे, PAY. स्प्रे, आधी सचं स्पेलिंग लिहिले मी स्प, SP जोड शब्द, प्र आहे म्हणून SPR, ओके, SPR. आणि मात्रा केव्हा येते, शेवटी येते. शेवटी मात्रा आली की लिहायचं आहे AY. स्प्रे. मे, आता काही जण ह्याला मेई असंही वाचतात, ओके. क्ले, शेवटी वाय येत आहे, क्ले ए किंवा मात्रा आहे, याच्यावर मात्रा आहे पण ती केव्हा आहे, शेवटी आहे. सो शेवटी मात्रा असलं की वाय लिहायचं आहे. डे, शेवटी मात्रा आहे, एकच शब्द आहे, शेवटीच असणार. सो DAY, ओके. हॉलिडे, आता तुम्ही लिहा हॉलिडे. सेचं स्पेलिंग तुम्ही लिहून पाठवा मला. चुकून डेचं स्पेलिंग सांगता आलंय परंतु ओके. त्यानंतर क्ले पण तुम्ही सहज ओळखू शकाल. नाव द नेक्स्ट पेअर, ओके. आता पुढचा शब्द आठवा, हा आहे ओ किंवा ओ. तर कुठे ओ वापरायचे, कुठे ओ वापरायचे बघा. तर ओचा साऊंड आला ओ तर त्यावेळेस लिहायचं आहे सिम्पली ओ. नोट, होम, रोप तुम्ही लिहू शकाल निश्चितच 100%. फोटो, ओटो, ओ साऊंड आला आहे. सो ओ साऊंड आला की ओच लिहायचा आहे. कधी ओच्या ऐवजी ओ असा साऊंड येतो. ओ कसा येतो बघा, सोप नाही, सोप असं नाही, कोट नाही, कोट अ साऊंड येतोय. उच्चार करून पहा, सोप, ओके, सोप. सो अ साऊंड येतोय म्हणून ओ आणि ए. तसाच मग कोट असं नाही म्हणत आपण, कोट म्हणजे कोट सो ओच्या सोबत ए पण लिहा. रोड, बोर्ड, कोच, सिम्पल. सो तुम्ही नक्कीच हे सगळे स्पेलिंग जे मी इथं बॉक्स केलेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. मला माहिती आहे, खात्री आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असणार आहे. सो लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. न्यूकमर्स असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. आणि लाईक केलं तर मी खरंच तुमची खूप आभारी राहील, कारण मला व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच तुम्ही मोटिवेट करत असाल जर तुम्ही मला लाईक केलेलं असेल. ओके स्टुडंट, नाव द नेक्स्ट वर्ड. 9वा वर्ड बघतोय आपण, ज्याचा ॲक्च्युअल साऊंड असणार आहे यू. आता यूचे आपल्याला थोडेसे 2 बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत बघा. जर मध्यभागी यू येत असेल तर, जसं इथं बघा क्यूब, यू मध्यभागी आहे. ट्यूब आधी एक कॉन्सोनंट आहे, नंतर काही कॉन्सोनंट आहेत.
मध्यभागी यू आहे. सो मध्यभागी जर यू आलेला असेल तर कॉन्सनंटच्या शेवटी ई लिहायचं. मध्यभागी यू आणि शेवटी ई. क्यूब, ट्यूब. जेव्हा यू उच्चार असेल, जेव्हा यू उच्चार असेल. क्यूब ह्याच्यात यू उच्चार आहे, ट्यूब ह्याच्यात यू आहे, फ्ल्यूट ह्याच्यात यू आहे, उच्चार यू आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी लिहावा लागतो ई, म्हणून यू आणि शेवटी ई. ट्यूब, यू उच्चार आल्यास. आता बघा, यू उच्चार हा जर शेवटी आला, हा मध्यभागी उच्चार आलेला आहे. आता इथं बघा, ब्ल्यू, यू शेवटी आहे, यू शेवटी आहे, इथे पण शेवटी आहे, इथे पण शेवटी आहे. शेवटी जर यू उच्चार आला तर यूच्या सोबत लागलीच ई लिहायचा आहे. इथे बघा, आपण लागलीच यू लिहिलेला नाही आहे. यूच्या सोबत पहिले दुसरा कॉन्सनंट लिहिला आहे, यू क्यूबमधला, आणि त्यानंतर ई लिहिलेला आहे. सो ई शेवटी लिहिला आहे. जर यू मध्यभागी येत असेल तर ई शेवटी लिहा, आणि जर यूचा उच्चार शेवटी येत असेल तर यूच्या सोबत लागलीच ई लिहा. ब्ल्यू, क्ल्यू. तसाच ग्ल्यू, यू शेवटी आहे. लिहा बरं याचं स्पेलिंग आणि टाका कमेंट बॉक्समध्ये. यू कॅन डेफिनेटली राईट इट, इजंट इट. त्यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत स्टुडंट आपण आय. ओके. सो आय जर स्पेलिंग आलेलं असेल, राईट, आय स्पेलिंग आलेलं असेल तर कशा पद्धतीनं स्पेलिंग आपल्याला लिहावे लागतात, उच्चार आई आला तर. आता उच्चार इथं बघा, बाईट, बा इट, आईट, आई, बाई, बा म्हणजे इथं काना आहे, बा, आ आणि हा ई. सो बाई, आई साऊंड आला, बाईट. म्हणून काय स्पेलिंग लिहावं लागेल, बीच्या नंतर आधी आय, टी, आणि इथे पण लक्षात ठेवा शेवटी येतो ई. असे भरपूर सारे शब्द आहेत की त्याच्यामध्ये शेवटी ई आपल्याला लिहावा लागतो. त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी नक्की लवकरच सांगेल, तुम्हाला घेऊन येईल की कुठे कुठे आपल्याला शेवटी ई लिहावा लागतो. ओके. त्यानंतर बघा, बाईक, बाईक, इथे पण आई साऊंड आहे. सो आई साऊंड लिहिताना शेवटी ई लिहायचा आहे. लाईक, लाईक तो बनताही है. तर मला वाटते नक्कीच तुम्ही लाईक करत असाल, कारण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लाईक झालेला असेल. सो थँक्यू सो मच इफ यू हॅव लाईक्ड इट. त्यानंतर बघा, आणखी एक साऊंड येतो आईटमध्ये, आईट, ज्यामध्ये आपल्याला स्पेलिंग लिहावं लागतं IGHT, लाईट. इथे आता असा काही विशिष्ट नियम आहे का, तर नाही. तर हे तुम्हाला सरावाने लक्षात येईल की IGHT कुठे लिहायचं आहे, मग फक्त आय कुठे लिहायचं आहे. तर थोडंसं सरावाने लक्षात येईल. सो लाईट लिहून पण पहा एखादा शब्द, तसा नाही बरा वाटला. आता हे लाईट आहे, समजा हे लाईट मी असं लिहू का, LITE, बघा लिहून कसं वाटतं आहे ना. सो तुमच्या लक्षात नक्कीच येईल की नाही हे काही बरोबर नाही वाटत आहे. सो मग तुम्ही लक्षात आणा की हो, आईसाठी दोन उच्चार येतात, हा आय पण लिहावा लागतो आणि IGHT पण येतं. मग IGHT लिहून पहा, LIGHT. हा शब्द पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल येस इट्स राईट. ओके. तशाच प्रकारे फाईट. तुम्ही म्हणाल मॅडम मग उच्चाराचे नियम शिकायचेच कशाला, तर बघा, भाषा आहे ही. सो अपवाद असतात खूप ठिकाणी वेगवेगळे उच्चाराचे वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे मग तुम्हाला ते शब्द काही सरावाने, काही वाचनाने, हे बाय प्रॅक्टिस ॲटोमॅटिक होत राहतात. डोंट वरी अबाउट इट. ओके. फक्त हे उच्चार जिथे शक्य आहेत तिथे ते नक्कीच लिहून काढा. प्रॅक्टिस होईल आणि बाय प्रॅक्टिस यू कॅन डू इट एव्हरीथिंग. तशाच प्रकारे बघा, आता वाय साऊंड. आता वाय कुठे लिहायचा, आईच उच्चार आहे. आपण जनरली त्याचा उच्चार आपण इंडियन य करतो बघा, जसं की क्राय, 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 य साऊंड आला आहे ना. य साऊंड आला की वाय. तुम्हाला माहिती आहे यचा एक साऊंड य हा पण आहे, वायचा एक साऊंड य पण आहे. सो यसाठी आपण वाय वापरणार, किंवा शेवटी वाय उच्चार जर य असेल किंवा आई उच्चार असेल शेवटी तर आपल्याला वाय लिहायचा आहे. क्राय, फ्राय, ट्राय, ट्राईट. ओके. ट्राईट, ट्राय करा आणि शब्द लिहून जरूर पाठवा. शाई. ओके. काही जण शाय न म्हणता शाई आहे ना, विशेष करून हिंदी बोलणारे जे लोक असतात तर ते शाय म्हणत नाहीत, इट्स शाई, शाई. माई, माई, माई पेन, माई पेन, माई पेन. सो य साऊंड पण असतो आणि त्याचा उच्चार ई पण करत असतात. सो उच्चार करणारे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करतात, त्यामुळे थोडासा फरक पडतो. परंतु य किंवा आई साऊंड असेल, माई, आई, सो वाय लिहायचं आहे शेवटी. ओके. कारण इथे साऊंड आहे शेवटी. सो स्टुडंट, हे पाहिले तुम्ही 11 वेगवेगळ्या प्रकारचे शब्द.
या शब्दांच्या मदतीनं आपण इंग्रजी लिहायला 100% शिकणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यानंतर तुम्ही हजारो शब्द लिहू शकणार आहात. हजारो शब्द. बघा स्टुडंट, मी तुम्हाला इथे काही शब्द दाखवते की तुम्ही हे शब्द मी तुम्हाला दाखवते आहे. हे शब्द तुम्ही स्वतः घरी ट्राय करा. मग तुम्हाला ॲटोमॅटिक कळेल की तुम्ही कसे हजारो शब्दांचे स्पेलिंग लिहू शकत आहात. आणि जर समजा हा व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाईम पाहत असाल, हे सर्व रूल्स तुम्ही फर्स्ट टाईम शिकत असाल, तर मी सांगेल तुम्हाला की अजून 1-2 वेळेस हा व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ पाहणं झाल्याच्या नंतर हे मी तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत इथं, हे शब्द तुम्ही ट्राय करा. ओके. सो आता तुम्ही हे शब्दाचे स्पेलिंग जे आहेत ते तुम्ही नक्की लिहू शकणार आहात. राईट. सो हे शब्द तुम्ही लिहायचे आहेत आणि तुम्हीच प्रॅक्टिस करा की तुम्ही हजारो शब्द लिहू शकत आहात. पालकांना विनंती आहे की पालकांनी आपल्या मुलांकडनं ह्या सर्व शब्दांचे स्पेलिंग लिहून घ्यावेत. आता हे जर लिहित असताना खूप साऱ्या चुका झाल्या मुलांच्या, तर त्यांना हा व्हिडिओ डबल पाहायला लावा किंवा त्यांनी लिहिलेला भाग डबल अभ्यासायला लावा. वही घेऊन हा सगळा भाग 11ला 11 रूल्स लिहून काढा. 11 रूल्स जे मी सुरुवातीला दिलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की तक्ता करून घरात लावा. मुलं जिथं असतात तिथे. बघा, हे शब्द लिहायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे शब्द दाखवते मी तुम्हाला. हे सर्व शब्द तुम्ही लिहिणार आहात अँड यू कॅन राईट इट डेफिनेटली. ओके. याच्यामध्ये मी छोट्या शब्दांपासून सुरुवात केलेली आहे. छोटे, मोठे आणि प्रत्येक उच्चार 11 जे शब्द सांगितले मी, त्या शब्दांचे उच्चार येतील या पद्धतीचे इथे मी उच्चार दिलेले आहेत. त्याचे सर्व स्पेलिंग तुम्ही जरूर लिहून पाहणार आहात. आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर टाका. तुम्ही शब्द तर टाकणारच आहात लिहून, परंतु व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर लिहून पाठवा. कारण मला नक्कीच खूप मोटिवेशन मिळेल. खूप मेहनतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. या व्यतिरिक्त काही व्हिडिओमध्ये आवश्यक असेल, तुम्हाला काही हवं असेल तर तेही जरूर सांगा. ग्रामरसुद्धा आपलं संपूर्ण आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर त्याचे सर्व व्हिडिओज आहेत. प्रत्येक ग्रामरच्या बिटचे, अगदी व्हर्बपासून ते डायरेक्ट इनडायरेक्टपर्यंतचे. सो तेही व्हिडिओ जरूर पहा. जर कुणी 12th पर्यंतचे स्टुडंट असतील तर त्या ग्रामरचा व्हिडिओचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी शेवटचे शब्द दिलेले आहेत पहा. अंडरटेक, प्रिन्स, एंड. ओके. इट्स एंड ऑफ अवर व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक. सो बेस्ट ऑफ लक. मी बेस्ट ऑफ लक तुम्हालाही देते आहे आणि हा वर्ड तुम्ही लिहायचा पण आहे. सो स्टुडंट, मला वाटतं व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त 11 शब्द पाठ करा आणि हजारो शब्द लिहायला शिका. एकाच युक्तीने एकही स्पेलिंग चुकणार नाही. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.